जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। खडकदेवळा खुर्द येथील रहिवासी मुस्तफा पठाण यांचं नाव अधिकृत यादीत असूनही त्यांना अद्याप घरकुलाचा लाभ मिळालेला नाही, अशी तक्रार समोर आली आहे। योजनेच्या यादीत 280 क्रमांकावर नाव असताना लाभ न मिळाल्यानं त्यांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा केला। मात्र ग्रामपंचायतीकडून त्यांना पंचायत समितीकडे जाण्याचा सल्ला देण्यात आला। त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यानं अखेर मुस्तफा पठाण यांनी पाचोरा गट विकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली। या प्रकरणामुळे योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत असून संबंधित प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागले। इसाक पठान, खड़गदेवला रहने वाले, मेरा घरकुल आया हुआ था। ग्राम पंचायत में गया तो नहीं दिए वो लोग। वो बोलते कि तुम्हारा डिलीट मार दिले, रद्द कर दिले, ऐसा बोलते। अब क्या कारण वो रद्द करेले? वो बोलते कि जगह नहीं है। जगह भी है, सब कुछ है। इससे पहले भी छोकरी का नाम आया था, तब वो मुश्ताक पठान करके, तो वो भी दिए नहीं। वो बोलते कि 18 वर्ष की नहीं हुए। अब 18 वर्ष की हुई 3-4 महीने के बाद में, तो जब गया उनके पास में, तो जब भी उन्होंने नहीं बोलती मेरे को कि 18 वर्ष की हो गई, लेकिन आप बोले शादी हो जाएंगी। अब क्या फ़ायदा है बोले, ऐसा बोल दिए। फिर बाद में अम्मा का आया तो अम्मा का भी नहीं दिए। क्या बोला था अम्मा का? सुगरा भी इसाक पठान। क्या बोला था उन्होंने? नहीं बोले तुम्हारा नाम गलत है बोले, ऐसा बोल रहे थे बोले। और अभी किसके नाम पे रहे हो? अभी मेरे नाम से आई तो मेरे को भी नहीं दे रहे हो, रद्द कर दिए। यादी नंबर क्या है आपका? यादी नंबर 280। फिर पहले कहाँ पे गए थे तुम? पहले ग्राम पंचायत में गए थे। फिर क्या बोला उन्होंने? वो बोलते कि तुम्हारा डिलीट मार दिले, तुम पाचोरा जाके देखो। पाचोरा जाके देखे तो बोले तुम वहाँ ग्राम पंचायत में जाओ खड़गदेवले की, वहाँ जाके बोल देखते तो वो बोलते कि तुम अभी तुम्हारा ऐसा हुआ वैसा हुआ, कुछ भी बातें बनाते रहते। आपकी क्या मांगे? हमको घरकुल चाहिए। मेरे पास ना खेती ना बाड़ी है, मजदूरी हाथ मजदूरी करता मैं। अभी यहाँ नहीं पूरा होता था तो थोड़ा गांव चले गया, अब वहाँ गया तो इन्होंने मेरी खोली रद्द कर दी। यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 13 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला। बिरसा मुंडा चौक, आखाडा वॉर्ड, शास्त्री वॉर्ड, मंडी परिसर, मेन चौक, डॉक्टर बाबासाहेब चौक आणि महात्मा बसवेश्वर चौक या प्रमुख मार्गांवर हा मार्च काढण्यात आला। नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी तसंच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची ही खबरदारी असल्याचं सांगण्यात आले। पोलीस निरीक्षक LD तावरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या रूट मार्चमध्ये अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक तयारी केली आहे। संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागांमध्ये पोलिसांकडून भव्य रूट मार्च काढण्यात आलाय। या रूट मार्चमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क असल्याचं चित्र पाहायला मिळते। शहरात शांतता आणि सलोखा कायम राहावा यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते। नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले। ठाण्यातील सिडको ते कळवा पूल परिसरातील खाडीत गेली 50 वर्षांपासून साचलेला गाळ आता काढण्याचा निर्णय घेतला जाणार आहे। त्यामुळे स्थानिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर आमदार संजय केळकर यांनी मेरीटाईम मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी करत विविध उपाययोजनांवर चर्चा केली आहे। खाडीत मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे तिची रुंदी कमी झाली आणि भरतीच्या वेळी दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर पसरते। त्यामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत होत्या। स्थानिक नगरसेविका नम्रता कोळी आणि उषा वाघ यांनी या समस्येबाबत निवेदन दिल्यानंतर आमदार केळकर यांनी तात्काळ दखल घेतली। पाहणी दरम्यान खाडीतील गाळ काढून तिची रुंदी आणि खोली वाढवण्याबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली। तसंच खाडी परिसरात संरक्षक भिंत उभारणं आणि सुशोभीकरण करण्याबाबतही चर्चा करण्यात आली। यावेळी जयेंद्र कोळी, विशाल वाघ, आरिफ बडगुजर यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते। आज आम्ही इकडे ही जी खाडी आहे, ही खाडी ही ठाण्याची पूर्वीपासूनची शान आहे। कारण खाडीच्या भोवतीच ठाणे मध्यवर्ती ठिकाणी बसलेलं आहे। त्याच्यामुळे या खाडीमध्ये अनेक वर्ष
म्हणजे 40-50 वर्षात तरी गाळ काढला नसेल अशा प्रकारची आमची माहिती आहे. आणि त्याच्यामुळे आमचे ही नम्रता कोळीने पण मला पत्र दिलं, जयेंद्र कोळीने दिलं. या दोन्ही नगरसेविका आता बरोबर आहेत, उषाताई वाघ आणि नम्रता. तर या ठिकाणी हा गाळ काढणं ही अत्यंत गरजेची गोष्ट झालेली आहे. या खाडीचा गाळ जर काढला तर खोली पण वाढेल आणि भरती ओहोटीच्या वेळेला ओहोटीला ह्या बघा ना, आपण सगळं बघतोय की इकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चिखल येऊन साचतो आणि आरोग्यालाही तो धोका आहे. आणि अशा प्रकारे हा जो चिखल येतो त्याच्यामुळे खाडी देखील अडली जाते. आणि त्याच्यामुळे मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना आम्ही आज बोलवलं आणि त्यांच्या उपस्थितीत ही सगळी पाहणी केली. हे निश्चित आहे की हा गाळ काढण्याचा कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणावर घेतला जाणार आहे, परंतु त्याची पाहणी करून त्या कशा पद्धतीने ते काढायचं हे सगळं त्यांनी तयार करायचं ठरवलं आहे. आणि त्याच्यानंतर या खाडीतला गाळ जो आहे तो काढण्याचा कार्यक्रम सुरू होईल. त्याच्यानंतर सुशोभीकरणाच्या संबंधी देखील या ठिकाणी गरज आहे, कारण हा घाट आहे महागिरीच्या समोर जेव्हा आम्ही उभे आहोत तर या सगळ्या भागामध्ये सुशोभीकरण आणि रस्त्याच्या लगत खाडी असल्यामुळे त्या ठिकाणी संरक्षक भिंतीची देखील व्यवस्था मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून कशी करता येईल यासंबंधी देखील आम्ही करणार आहोत. परंतु हा गाळ काढण्याचं काम, ही खाडी अधिक खोल करण्याचं काम जे आहे ते पुढच्या काही काळामध्ये निश्चितपणे सुरू होईल. साहेब, कुठेतरी कालांतराने या ठिकाणी जलवाहतुकीचा देखील प्रस्ताव आहे राज्य सरकारच्या वतीने. त्या जलवाहतुकीसाठी ह्या संपूर्ण गोष्टीचा कसा उपयोग होणार आहे आणि ठाण्यातील जे मूळ ठाणेकर आहेत त्यांना या जलवाहतुकीचा कसा फायदा होईल? नाही, जलवाहतूक ही काळाची गरज आहे आणि आमच्या शासनाचा ही भूमिका आहे की जलवाहतुकीला देखील चालना देणं. आणि म्हणूनच जेव्हा रवींद्र चव्हाण साहेब या खात्याचे मंत्री होते त्यावेळेला देखील जलवाहतुकीचा एक मास्टर प्लॅन जो आहे तो तयार करायला घेतलेला होता. आणि ही गरज आहे की ठाणा आहे, कोलशेत आहे, या ठिकाणाहून नवी मुंबई, वसई, निरनिराळ्या ठिकाणी जलवाहतूक मोठ्या प्रमाणात होऊ शकते. आणि त्या दृष्टीने देखील केंद्र आणि राज्य सरकारची योजना आहे आणि त्याला देखील त्याचा पाठपुरावा करण्याचं काम पुढच्या काळामध्ये आम्ही करणार आहोत. सर, ठाण्यातले तलाव म्हणा किंवा ठाण्यातली खाडी. रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आडनाळे गावात एका तरुणाच्या पॅन्टच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट होऊन तो गंभीर जखमी झालाय. महेश नागते असं या जखमी तरुणाचं नाव आहे. ते घरात बसलेले असताना दुपारच्या सुमारास त्यांच्या जीन्स पॅन्टच्या खिशात ठेवलेला मोबाईल अचानक फुटला आणि या स्फोटात त्यांच्या डाव्या मांडीचा भाग तसंच हाताची बोटं जळाली आणि पॅन्टचा पुढील खिसा पूर्णपणे जळून खाक झालाय. दरम्यान जिल्ह्यात तापमान 41°C पर्यंत पोहोचलं असून उष्णतेचा परिणाम मोबाईल सारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर होत असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मोबाईलचा वापर करताना आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येते. मोबाईल थेट शरीराला चिकटवून ते ठेवणं टाळावं. विशेषतः उष्णतेच्या काळात तसंच चार्जिंग दरम्यान किंवा जास्त तापलेल्या अवस्थेत वापर टाळण्याचा सल्ला देण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर शहरातील महूनगर परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीनं अभिवादन करण्यात आलंय. पारंपरिक लेझिमच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित विविध देखावे सादर करण्यात आले. डॉक्टर जितेंद्र भैया देहाडे युवा मंचाच्या वतीनं आयोजित या उपक्रमात लहान मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. लेझिमच्या तालावर बाबासाहेबांचा जन्म, त्यांचं शिक्षण, विवाह तसंच चौदार तळ्याचं आंदोलन यांसारख्या महत्त्वपूर्ण घटनांचं जिवंत आणि प्रभावी सादरीकरण करण्यात आलं. या देखाव्यांमधून बाबासाहेबांचे विचार, संघर्ष आणि प्रेरणादायी जीवन प्रवास समाजांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. तब्बल 45 मुलांनी सहभाग घेत लेझिमच्या माध्यमातून हा अनोखा उपक्रम साकारलाय. मुळात ही संकल्पना गेल्या अनेक वर्षापासून आम्ही राबवत आहोत. डॉक्टर जितेंद्र भैया देहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः संस्थापक अध्यक्ष डॉक्टर जितेंद्र भैया देहाडे युवा मंचाचा आहे. आणि मला शाळेपासूनच लेझिमची आवड असल्यामुळं आमच्या शाळेत अगोदर ढोलकीवर हलकीवर लेझिम खेळायचे.
तर आम्ही हलकीवर मी विचार केला की जयंतीला अगोदर आम्ही पण डीजेच्या गाड्या थोडंसं कसं वेगळ्या पद्धतीनं आम्ही जयंती काढण्याचा एक प्रयत्न करतो, पण आपण काहीतरी वेगळं करू. तर ही लेझिम प्लस गाण्यावर जी संकल्पना आली ती महाराष्ट्रात ही पहिल्यांदाच ही आम्ही घडवून आणलेली आहे. महूनगरमधून मी स्वतः त्याचं नेतृत्व केलं होतं गाण्याच्या माध्यमातून. आता बऱ्याच ठिकाणी गाण्यावरती लेझिम चालू आहे, पण ते त्या पद्धतीने त्यांना ते जास्त रिस्पॉन्स म्हणा की त्या पद्धतीने त्यांना काही इतकं जमत नाही. आमची संकल्पना गाण्यामध्ये शाहू महाराज, शिवाजी महाराज, महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य काय केलेले लेझिम प्लस कार्य याच्यामधून आम्ही देखावामधून आम्ही पूर्ण समाजाला मेसेज देत होतो. बाबासाहेबांच्या जयंतीचे जे उपक्रम आहे आम्ही लेझिम पथकातून सादर करतो. आमच्या मंडळाचं नाव आहे डॉक्टर जितेंद्र भैया देहाडे युवा मंच. त्याच्या माध्यमातून आम्ही हे सगळे उपक्रम करत असतो. आमच्या आमच्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहे नरेश भैया पाखरे. त्यांच्या ज्या सूचना आहेत त्यांची जी कल्पना आहे त्या कल्पनेतून मागील 25 वर्षापासून आम्ही लेझिम पथक चालू केलेलं आहे. लेझिम पथकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील जन्मापासून ते पूर्ण त्यांनी जो संघर्ष केला तो संघर्ष आम्ही पूर्ण त्या लेझिम पथकाच्या माध्यमातून दाखवत असतो. आणि आमची संकल्पना हीच आहे की समाजामध्ये बाबासाहेबांचे विचार कसे चांगल्या पद्धतीने पोहोचावे त्या माध्यमातून आम्ही सादर करत असतो. साधारणतः यामध्ये कोणकोणते हे दाखवले गेलेले? याच्यामध्ये बाबासाहेबांचा जन्म दाखवलेला आहे. बाबासाहेबांच्या जन्मानंतर मग त्यांच्या जीवनात त्यांचं लग्न दाखवलं. लग्नानंतर मग त्यांनी जे सगळ्यांसाठी जो 14 तळ्याचा संघर्ष केलेला आहे तो संघर्ष दाखवलेला आहे. आणि बरेचसे काही असे म्हणजे हे आहेत किंवा थीम्स अभ्यास वगैरे कसं म्हणजे करायचं ते तो एक सीन आहे. त्याच्यामध्ये म्हणजे त्यानंतर अभ्यासाचं कसं म्हणजे हे अभ्यास करून पुढं कसं जायचं, संघर्ष करायचा, ह्या सगळ्या पद्धती आम्ही त्याच्यामध्ये दाखवत असतो. किती मुलांनी यामध्ये सहभाग घेतला? आमचे 45 मुलं आहेत. त्याच्यामध्ये समजा 12 वर्षापर्यंतचे मुलं आहेत. 4 ते 5 वर्षापासून ते 12 वर्षापर्यंतचे मुलं आणि मुले आहेत आमच्या. साधारणतः किती दिवस किंवा किती वेळ यासाठी लागलेला आहे? आम्हाला आता हे आमची संकल्पना 25 वर्षापासून चालू आहे. मुलांना कसं आता हे लहानपणापासून आता आमची पहिली बॅच 25 वर्षापूर्वी होती. 25 वर्षापासूनचे जे पोरं आता सगळ्यांचे लग्न झाले, पण तेव्हापासूनचे जे पोरं आहेत आता त्यांचे पोरं पण आमच्या मंडळामध्ये आहेत. म्हणजे आम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी खूप 10 ते 12 दिवस आम्हाला लागतात. पण लोकांना हे बघून असं वाटतं की ह्यांची कमीत कमी प्रॅक्टिस महिनाभर पूर्वीपासून चालली असेल, पण तसं काही नाही. सगळे आम्हाला येऊन भेटतात, विचारतात तुम्ही प्रॅक्टिस कधीपासून करतात. आम्ही जेव्हा त्यांना उत्तर देतो की आम्ही 10 ते 12 दिवसापूर्वीच आम्ही प्रॅक्टिस चालू केली आहे, त्यांना विश्वास बसत नाही. कारण आज आमच्याकडं हा पायंडा जो आहे 25 वर्षापासून नरेश भाऊ यांच्या माध्यमातून चालू आहे. त्यांच्या ह्या सगळ्या संकल्पना नवीन संकल्पना ते आणत असतात. त्या माध्यमातून नेहमी दरवर्षी हे पोरं म्हणजे बॅच वाईज पुढं तेच पोरं असतात. थोडे मोठे आले किंवा दुसरे येतात. आम्हाला जास्त वेळ लागत नाही. 10 ते 12 दिवसात आम्ही हे पूर्ण करतो. काय नाव आपलं? माझं नाव सुदर्शन कन्हैयालाल मनपुरे. यावर्षीचा मी भीम जयंतीचा अध्यक्ष आहे. भिवंडीतील अंजूर फाटा परिसरात वाहतूक पोलिसांना ट्रक चालकाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये संबंधित पोलिसांना चालकाकडून ऑनलाईन दंडाची अधिकृत पावती न देता रोख स्वरूपात 1000 रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. तसंच 1000 रुपये घेतल्यानंतर केवळ 500 रुपयांची जुनी पावती दिल्याचा दावा चालकानं केलाय. दरम्यान चालकानं याबाबत जाब विचारल्यानंतर संतप्त झालेल्या पोलिसानं त्याला चापट मारत मारहाण केल्याचं दृश्य व्हिडिओमध्ये दिसतंय. या घटनेमुळे वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी जोर धरते. या व्हिडिओची अधिकृत पुष्टी झाली नसून प्रेक्षकांनी काळजीपूर्वक पाहण्याचं आवाहन करण्यात येते. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात दुप्पट परतावा आणि आकर्षक व्याजदरांचं आमिष दाखवत सर्वसामान्य नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय.
या प्रकरणी खालापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत 5 जणांना ताब्यात घेतले। सावी कन्सल्टन्सी एंटरप्राइजेस आणि स्वामिश कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड या नावानं नोंदणी प्रमाणपत्र मिळवून चौक आणि खालापूर परिसरात कार्यालय सुरू करण्यात आलं होतं। मात्र संबंधित संस्थांना नागरिकांकडून ठेव स्वरूपात पैसे स्वीकारण्याचा कोणताही अधिकृत अधिकार नव्हता। तरीही कंपनीच्या एजंटमार्फत नागरिकांना 17 महिन्यांच्या गुंतवणुकीवर 6% व्याज आणि 6% मूळ रकमेचा परतावा म्हणजेच एकूण 12% नफ्याचं आमिष दाखवण्यात आले। या आमिषाला बळी पडत अनेक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली। सुमारे 16,75,000 रुपयांची रक्कम स्वीकारल्यानंतर गुंतवणूकदारांना पैसे परत न देता फसवणूक करण्यात आल्याचं उघड झालंय। या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 4 पुरुषांसह एका महिलेला ताब्यात घेण्यात आले। पुढील तपास सुरू आहे। पोलीस स्टेशन येथे खालापूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 145/26 भारतीय न्यायसंहिता कलम 318(4), 316(2), 316(5), 35 तसेच MPIDचे कलम आणि बर्ड्स ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सावी कन्सल्टन्सी या नावाने एक सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालय यांच्याकडून परवाना प्राप्त अशी एक संस्था होती आणि त्यातून प्रमाणपत्र मिळवून नागरिकांकडून ठेव स्वीकारत होते। ठेव स्वीकारण्याबाबत त्यांच्याकडे कोणतेही कायदेशीर अधिकार नसताना त्यांनी ठेव ठेवलेल्या रकमेवरती वर्षाला 12% महिन्याला 12% परतावा मिळेल असं आमिष दाखवलं होतं। त्यानुसार या परिसरातील बऱ्याच गोरगरीब आणि गुंतवणूकदार यांनी इन्व्हेस्ट केली होती, परंतु काही कालावधीनंतर त्यांनी या संस्थेनं पैसे परत देण्याचं बंद केलं आणि त्यावरून या ठिकाणी लोकांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर लोकांनी तक्रार केली होती। यामध्ये तक्रारदार आहेत संकेत कोंडिलकर, राहणार आहेत जांभिवली खालापूर, यांचे जवळपास 17 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले होते, ते त्यांचे परत मिळाले नाहीत। माननीय पोलीस अधीक्षक माननीय आंचल दलाल मॅडम, अपर पोलीस अधीक्षक श्री शिवतरे सर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नेहुल सर यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये सध्या 4 आरोपी यांना अटक केलेला आहे। आज माननीय न्यायालयापुढे त्यांना प्रोड्यूस केलं असता न्यायालयाने त्यांना 22 एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। माझं यातून एकच आव्हान असेल, खालापूर तसेच रायगड जिल्ह्यात या सावी कन्सल्टन्सी या शाखेमध्ये काही गुंतवणूकदार असतील ज्यांनी पैसे गुंतवले असेल आणि त्यांचे फसवणूक झाली असेल, अशा सर्वांनी खालापूर पोलीस स्टेशन येथे कागदपत्रासह संपर्क करावा आणि तक्रार नोंद करावी ही विनंती। सदर गुन्ह्यामध्ये श्वेता प्रभू या मुख्य संचालिका या संस्थेच्या असून त्यांना अटक केलेलं आहे। त्यासोबत या ठिकाणी प्रसाद अच्युत विध्वंस हे एक आरोपी होते। त्याचप्रमाणे देवेंद्र चंद्रकांत सरदार यांनाही अटक केलेलं आहे। पंकज अशोक शहा यांना अटक केलेलं आहे आणि आकाश बळीराम पाटील यांनाही अटक केलेलं आहे। सदर गुन्ह्याचा तपास आहे, मोठा तपास आहे आणि यामध्ये जितके लोक येतील त्याप्रमाणे आपल्याला या गुन्ह्याची व्याप्ती वाढलेली दिसून येईल। रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इरशाळगडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या एका युवकाचा दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली। आकाश वाघमोडे असं या युवकाचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार आकाश वाघमोडे हा इरशाळगडावर ट्रेकिंग दरम्यान तोल जाऊन खोल दरीत कोसळला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस यंत्रणा तसंच हेल्प फाउंडेशनच्या बचाव पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। शोधमोहीम राबवण्यात आल्यानंतर आकाश वाघमोडे याचा मृतदेह दरीत आढळून आला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। ट्रेकिंग करताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात येते। छत्रपती संभाजीनगर जवळील समृद्धी महामार्गावर जांबरगाव शिवारात सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात घडलाय। भरधाव वेगाने येणाऱ्या कारनं ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं हा अपघात घडलाय। धडकेनंतर कार सुमारे 100 फूट फरफरत गेल्यानं अपघाताची तीव्रता वाढली। अपघातानंतर अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं। कारमधील प्रवाशांना बाहेर काढताना 2 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं, मात्र चालकाचे पाय कारमध्ये अडकले असल्यानं त्याला बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या। याच दरम्यान कारच्या पुढील भागाला आग लागून मोठा भडका उडाला आणि चालकाचा जागीच होरपळून मृत्यू झालाय।
या अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचं नाव तर ईशा अजमेरा आणि वीना अजमेरा ह्या दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते. महामार्गावरील वेगमर्यादा आणि सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यात 14 एप्रिल रोजी ड्राय डे जाहीर करण्यात आलाय. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी हा महत्त्वपूर्ण आदेश जारी केलाय. महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 मधील कलम 142(1) अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. 14 एप्रिल रोजी संपूर्ण दिवस मद्य विक्री बंद ठेवणं बंधनकारक आहे. आदेशाचं उल्लंघन केल्यास महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 मधील कलम 54 आणि कलम 56 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनानं दिलाय. जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलंय. मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या हक्काअंतर्गत प्रवेश प्रक्रियेला वेग आल्यानं खेड पंचायत समितीच्या शिक्षण विभागात पालकांनी मोठी गर्दी केली. आपल्या चिमुकल्यांसह सकाळपासूनच पालकांनी कार्यालयाबाहेर रांगा लावल्यानं परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. RTE अंतर्गत 25% राखीव जागांसाठी अर्ज, कागदपत्रांची पडताळणी आणि मार्गदर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर पालक उपस्थित होते. ऑनलाईन प्रक्रियेत अडचणी येत असल्यानं अनेक पालकांनी थेट कार्यालयात धाव घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं. लहान मुलांना उन्हात उभं राहावं लागत असल्यानं पालकांनी नाराजी व्यक्त केली. तसंच गर्दी नियंत्रणासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याचंही समोर आलंय. दरम्यान शिक्षण विभागाकडून अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून प्रक्रिया सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात आलंय. पालकांना योग्य मार्गदर्शन आणि सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.